नमस्कार मित्रांनो, मी महेश पपाळ आयसाहेब सेंटर या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आहे. जो 2024चा खरीपचा पीक विमा होता, हा अजूनही शेतकरी बांधवांच्या अकाउंटवरती कुठलाच आलेला नव्हता. जेणेकरून जो 25% अग्रिम असतो किंवा 75% उर्वरित जो पीक विमा असतो, त्यातला कुठलाही पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा केलेला नाही. तर आपल्या कृषी मंत्र्याच्या सांगण्यानुसार 31 मार्चपर्यंत जो आपला 2024चा खरीप विमा आहे, हा शेतकरी बांधवांच्या अकाउंटवरती जमा केला जाणार आहे. परंतु आता हा पीक विमा कुठल्या शेतकरी बांधवांना भेटणार किंवा कसा भेटणार याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून येणारे पुढील नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर शेतकरी बांधवांनी पीक विम्याचा जो क्लेम असतो मित्रांनो, पिकाची जो आपल्या पिकाचं नुकसान झालेलं असते त्या पिकाची माहिती कंपनीला कळवण्यात येते मित्रांनो. असा त्याच्यासाठी आपण पीक विमा क्लेम असं म्हणतो. ज्या शेतकरी बांधवांनी पीक विम्याचा क्लेम केलेला आहे त्याच शेतकरी बांधवांना हा पीक विमा मिळणार आहे. तर आपण आपला पीक विम्याचा क्लेम कॅल्क्युलेट झाला का नाही हे कसं चेक करायचं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणारच आहोत. तर आपल्याला सर्वात प्रथम आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरवरती यायचं आहे. क्रोम ब्राउझरवरती आल्याच्यानंतर PMFBY असं सर्च करायचं आहे मित्रांनो. याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवरती येऊ शकता. तर मित्रांनो, PMFBYच्या वेबसाईटवर आल्याच्यानंतर साइन इन वरी कोपऱ्यामध्ये दिसते त्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो क्लिक हिअर या टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि यानंतर मित्रांनो पहिल्याच ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि इथे आपला जो पीक विमा भरताना मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे आणि खाली कॅप्चर व्यवस्थित टाकायचं आहे. कॅप्चर टाकल्याच्यानंतर लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे आपलं नाव दाखवलं जाईल. नाव दाखवल्याच्यानंतर आपल्याला साईटला पॉलिसी म्हणून ऑप्शन दाखवलं जाईल, तिथं क्लिक करायचं आहे. आपल्या पॉलिस्या खाली दाखवल्या जातील. पॉलिस्या दाखवल्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला वर्ष निवडायचं आहे 2024. वर्ष निवडल्याच्यानंतर खाली हंगाम निवडायचा आहे खरीप. त्यानंतर आपल्याला खाल्ल्या एका पॉलिसीवर क्लिक करायचं आहे. खाली पॉलिसीवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला खाली व्ह्यूचं ऑप्शन दिसत आहे मित्रांनो, त्या व्ह्यूला क्लिक करायचं आहे. इथे खाली मित्रांनो व्ह्यूचं ऑप्शन दिसत आहे, त्या व्ह्यूच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर वर मित्रांनो इथं दाखवत आहे क्लेम स्टेटस. क्लेम स्टेटस जर कॅल्क्युलेट दाखवत असेल तर त्यात शेतकरी बांधवांना पीक विमा येणार आहे. आता इथे क्लेम स्टेटस काहीच दाखवत नाही, यामुळे हा पीक विमा हा आपल्या शेतकरी बांधवांना मिळणार नाही. ज्या शेतकरी बांधवांना क्लेम स्टेटस कॅल्क्युलेट दाखवत आहे अशा शेतकरी बांधवांना याचा लाभ मिळणार आहे. असंच छोटंसं एक अपडेट होतं मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून येणारे पुढील नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.